हिंस्र वन्य प्राण्यांचा मुक्त संचार, शेतकरी व ग्रामस्थांचे जगणे झाले कठीण, शेतीची कामेही थांबली. तालुक्यातील 20हून अधिक गावे सध्या जंगलराज अनुभवत आहेत. गावकरी नव्हे तर खुद्द वाघ बिबटेच या परिसराचे मालक असल्याचं भासतंय. गावातील मातीत उमटणारे त्यांचे पगमार्क आणि रात्रीच्या काळोखात ऐकू येणाऱ्या भयानक डरकाळ्या, कधी रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला तर कधी दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध असलेला वाघोबा, चवताळलेल्या आणि चटावलेल्या वाघ बिबट्यांच्या हल्ल्यामुळे भय इथे संपत नाही. गत महिन्याभरात मेढा, तातोली, जिलबोडी, हत्तेबोडी, बोरगाव, नक्षी, मांगली, बिडत, रोहना, चिखली, भूदान, नागदरोली, चिखलापूर, बेसूर, नांद, चिचाळा, पाहमी, बोटेझरी, मालेवाडा, मंगरुळ, जवळी आदी 20हून अधिक गावांना आणि वाघ आणि बिबट्यांनी आपले मुक्काम पोस्ट बनवले आहे. सायंकाळी होताच ग्रामस्थांना 7च्या आत घरात व्हावे लागतंय. महत्वाचं म्हणजे मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक कचरत आहेत. 2 महिन्यांच्या काळात वाघ आणि बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे या परिसरात सुमारे 20 ते 25 पाळीव जनावरांचा बळी घेतलाय. दुभत्या जनावरांपासून ते शेतीच्या कामातील बैलांपर्यंत अनेक जनावरे शिकार बनली आहेत. रब्बी हंगामाची लगबग असताना शेतात कसे जायचे आणि शेतीची कामे कशी करायची, रात्री ओलीत कसे करायचे, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भांबवून सोडत आहेत. रविवारी वाघाने मेढा, बोरगाव येथील रामा तरारे यांच्या गायीला ठार केले. घटनास्थळी आलेले वन विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये तू-तू-मै-मै झाली. तर मानव वन्यजीव संघर्ष पेटणार. माळीपुरा, आझाद चौक, पुरातन किल्ला, विठ्ठल रखुमाई देवस्थान, परसोडी, भूदान या मानवी वस्त्यांमध्ये वाघाचे पगमार्क नियमितपणे आढळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून वन्यजीव पोहोचल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनमंत्र्यांना दिले निवेदन. खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येंगळे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. महत्वाचं म्हणजे भिवापूर तालुक्यात 40 वर वाघ आणि बिबट असून 20हून अधिक गावांतील नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रोहना, चिखली, मेढा आणि आजूबाजूची गावे अक्षरशः दहशतीखाली आहेत. गत महिन्याभरात वाघ आणि बिबट्याने 20 ते 25 जनावरांचा फडशा पाडला. केवळ जनावरे मारणे एवढंच नव्हे तर दिवसाढवळ्या त्यांचा मुक्त संचार सुरू आहे. हे हल्ले थांबायला तयार नाहीत. वन विभाग फक्त पंचनामा करते आणि कागद रंगवते. त्यामुळे आम्हालाच आमच्या जीवाची आणि जनावरांची सुरक्षा करावी लागतीये. वन विभागाने गरीब, कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी, शेतमजुरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. वेळीच योग्य उपाययोजना संदर्भात प्रभावी पावले वन विभाग उचलणार काय, याकडे सर्व भिवापूर तालुक्यातील ग्रामस्थांचं लक्ष वेधलं गेलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.